निश्चितच राजू शेट्टीजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आणि आता आपल्यासोबत काँग्रेस नेते सचिनजी सावंत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, खरं तर काँग्रेसकडून ही स्पष्ट भूमिका घेण्यात आली होती की जी सोनम वांगचुक यांच्या मागण्या आहेत त्याच मागण्या काँग्रेसच्या देखील आहेत, आणि आज मात्र त्यांना असं आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलंय। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? भारताचा आता उत्तर कोरिया, चायना, रशिया सारख्या श्रेणीमध्ये आता समावेश करण्यात काही हरकत नसावी, कारण गेल्या 12 वर्षांमध्ये लोकशाहीचा गळा असा चाववलाय त्यांनी। ज्या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांचं आंदोलन कसं दाबण्यात आलं होतं ते पाहिलं आपण या देशानं। 700 शेतकरी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। त्याचबरोबर आता या नीटच्या संदर्भामध्ये पहा किंवा कुठल्याही संदर्भामध्ये कुठलीही जबाबदारी त्यांची नाहीये। आणि आता ज्या पद्धतीने आंदोलन हाताळलं गेलं, 2014चा बुरेदिनचा काळ होता ना, त्यावेळेला लोकांना आता आठवण करून देण्याची आवश्यकता आहे की कशा पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं। सरकारच्या विरोधात खुलेआम तिथे लोक बसले होते आणि सरकार तिथे जाऊन विनवण्या करत होतं, नाही आम्ही आमची भूमिका बदलतो। ते ज्या पद्धतीने लोकपालासाठी जनलोकपाल विधेयक हे आम्ही दिलं लोकांना, ज्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या लोकांना, तुम्ही तयार करा म्हणून। त्यामुळे सरकार विनम्र कसं असलं पाहिजे, लोकशाहीमध्ये लोकाभिमुख असलं पाहिजे, जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चाड असली पाहिजे। ही निष्ठुरता कुठनं आली? यांना जनमताची कुठल्याही तऱ्हेची भीती राहिलेली नाही। संपूर्ण देश पातळीवरती सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया मोठ्या त्याचीही भीती नाही आहे। आणि खुलेआम आता आम्हीच सरकारमध्ये आहोत हा जो काही अहंकार आलेला आहे तो कशाच्या जीवावर आलाय हा प्रश्न आता जनतेने विचारला पाहिजे। आणि त्यामुळे ही अत्यंत वेदनादायक चित्र आहेत की ज्या पद्धतीने ज्या विषयावरती आंदोलन चालू होतं त्या विषयाच्या संदर्भात काहीही बोलायचं नाही, काहीही भूमिका घ्यायची नाही आणि अशा पद्धतीने उचलून न्यायचं, हे फार वाईट आहे। जनतेने डोळे उघडावे तीच आम्ही आता अपेक्षा करतो। कधीपर्यंत थांबणार, झोपून राहणार? ती भीती कशासाठी आहे? हे जे काही हिरो मंडळी आहेत, जे काही आता स्पोर्ट्स स्टार आहेत, जे खुलेआम पेट्रोलच्या एका भाववाढीवरती बोलत होते, आता कुठे गेले ते? फार वाईट चित्र आहे या देशाचं। जी, अगदीच सचिनजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। जिस पे अच्छा